नमस्कार, मी अश्विनी स्वामिज्ञ फॅशन डिझायनर या आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वामींसाठी आपण जो फेटा पॅटर्नची टोपी शिवलेली आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या फेट्याचा लुक आणि शेला कसा दिसतोय स्वामींना हे पण तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता एक पट्टी मी ते कट करून घेतलेली आहे। त्याची जी उंची आहे ती 5.5ची आहे आणि रुंदी ती 3ची आहे, जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवला अगदी त्याप्रमाणे। तर आपण मेन फॅब्रिक हे अस्तरवर उलट्या साईडने ठेवून सगळ्या साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। फक्त एक ओपन बाजू आपल्याला ठेवायची आहे, जिथून आपण पलटी करणार आहोत त्या साईडने आपल्याला कोणती एक साईड छोटीशी ओपन ठेवायची आहे शिलाई करायची। तर ही टोपी थोडीशी फेटा पॅटर्नमध्ये येणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तिथे आपण सगळ्या साईडने थोडी थोडी शिलाई करून घेऊया। इथे बघू शकता आपली शिलाई करून झालेली आहे। आता जो एक्स्ट्राचा धागा आहे तो मी इथे कट करून घेते। एक्स्ट्रा जे अस्तर आहे ते पण आपण इथे कटिंग करून घेऊया, जेणेकरून एक्स्ट्रा अस्तर किंवा कपडा जास्त राहिल्याने फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत नाही। जे आपली साईडचे जे कोपरे आहेत ते कट करून तिथे छोटे छोटे कट्स द्यायचे। तो ओपन साईड आपण जिथे ठेवली होती तिथून आपल्याला पूर्ण कपडा पलटी करून घ्यायचा आहे। जे कोपरे आहेत ते व्यवस्थित असे कशाच्या तरी मदतीने बाहेर काढायचे आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही बघू शकता। आता सगळं आपला पॅटर्न पलटी करून झालेला आहे। तिथे मी कैचीच्या मदतीने जे कोपरे आहेत ते पूर्णपणे बाहेर काढून घेते। आता आपली जी ओपन बाजू जी राहिलेली आहे ना ती बाजू आपल्याला दोन्ही साईडला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला दाबशिलाई द्यायची आहे। तशीच त्याच्यावर दाबशिलाई देताना मी लेस लावून घेणार आहे। तुमच्या चॉईसची तुम्ही कोणतीही लेस लावू शकता, छोटी किंवा मोठी, पण मी ते मीडियम साईजची लेस लावलेली आहे। तिथे आपली लेस लावून सुद्धा रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपला इथे छान असा फेटाचा पॅटर्न त्याची पट्टी इथे रेडी झालेली आहे। तर जसं तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याप्रमाणेच आपल्याला इथे अशी पट्टी जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही अशी फोल्ड करायची आहे। एकदम सोपी पद्धत आहे फेट्याची। मग दोन्ही साईडचे टोक आपल्याला एकावर एक घ्यायचे आहे। फक्त एक साईडचा जो टोक आहे ना तो थोडासा वरच्या साईडला घ्यायचा आहे, जेणेकरून फेट्याचा पॅटर्न दिसेल, फेट्याचा आकार दिसेल। ह्याप्रमाणे अगदी बघा, तुम्ही बघू शकता। तुम्ही अशी पण घडी घालू शकता किंवा जी प्लेन बाजू आहे ना ती पण खालच्या साईडने ठेवून ह्या पॅटर्नची पण घडी घालू शकता तुमच्या तुम्हाला जसं आवडेल तसं। मी प्लेन बाजू जी आहे ना ती खालच्या साईडने ठेवली आहे आणि लेस ही वरच्या साईडने ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही यातले दोन्ही पॅटर्न कोणते पण यूज करू शकता पट्टीचे, म्हणजे फेटा कोणत्या प्रकारे लावायचा असा। तिथे बघू शकता छान असा आपला फेटा इथे रेडी झालेला आहे। आता जो आपला सेंटर जो आहे तिथे आपल्याला सुईच्या मदतीने आपल्याला 1-2 टाके टाकून घ्यायचे आहेत। एकदम लॉक करून घ्यायचं आहे। मी 2 टाके टाकलेले आहेत आणि आतल्या साईडने लॉक करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे बघू शकता खूप छान असा आपला स्वामींचा फेटा इथे रेडी झालेला आहे। आता आपल्याला याला अजून छान आणि ॲक्टिव्ह दिसण्यासाठी मी इथे मध्ये थोडी जिथे सेंटरला आहे ना थोडेसे स्टोन लावणार आहे। तुम्हाला जर नसतील आवडत तुम्ही नाही लावले तरीही चालेल। जर तुम्ही साईडने पूर्ण गोलाकारमध्ये जर छोटे छोटे डायमंड लावले तरीही छान दिसेल। फक्त मी सेंटरलाच लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता। 3 स्टोन लावलेले आहेत सेंटरला। इथे व्यवस्थित आपण आता पूर्ण स्टिक करून घेतलेले आहेत। आता इथे मी स्वामींचा जो शेला आहे तो इथे रेडी करून घेतलेला आहे। शेल्याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर मी पहिलाच अपलोड केलेला आहे।
स्वामींचे वस्त्र किंवा आसन किंवा शेला याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर याच्यावर पण फेटाचं मॅचिंग असं होण्यासाठी मी इथे डायमंड लावणार आहे. जे छोटे छोटे स्टोन आहेत ते लावणार आहे. दोन्ही साईडला मी सेंटर घेऊन 3-3 इंचाच्या अंतरावर मी हे स्टोन स्टिक करणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर मध्ये सेंटरला तुम्ही एक लाईन पण बनवू शकता स्टोनची. इथे बघू शकता छान असे आपले स्टोन, व्हाईट कलरचे स्टोन मी इथे लावलेले आहे. आता इथे स्वामींचा सुंदर असा शेला आपला रेडी झालेला आहे. तर इथे तुम्ही जर सेंटरला घेऊन इथे एक मध्ये शिलाई जरी केली तरीही चालेल किंवा एखादी पिन वगैरे काही लावली तरीही चालेल. तिथे बघू शकता तुम्ही, मी ते तुम्हाला पिन लावून दाखवते. ते बघू शकता खूप छान असा स्वामींचा शेला इथे रेडी झालेला आहे. आणि छान अशी स्वामींचा जो फेटा आहे, फेटा किंवा टोपी पण म्हणू शकता, तो छान असा इथे रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप फिनिशिंगमध्ये आणि छान असा रेडी झालेला आहे. तर याचा फायनल लुक हा असा काही आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कॉमेंटमध्ये